हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो राजा थोडासा मॉनिटर शार्प कर हॅलो चेक आणि आवाज वाढव थोडासा मॉनिटर हॅलो चेक चेक हॅलो हॅलो आवाज येतो का मित्रांनो सर्वांना आवाज येतोय ना अगदी थोडक्यात मित्रांनो आपण सर्वांनी आजच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मजा घ्यायची आहे आणि म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय एक गोड गळ्याचे शाहीर भावेची बोलिये बोवा शाहिराने विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी घेऊन यायचे माझा देखील विषय त्या ठिकाणी घेऊन जायचा करायची ना सुरुवात गणपती बाप्पा तुमचं माझ्यावरून किती गाऊ मी तुमचं अन तुमचं माझ्यावरून आम्ही कलाकार तुमचे उपकार आम्ही कलाकार तुमचे उपकार कसे मी फेडावं माझ्या राजा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती नव्हतोय म्हणायचं आहे काय लक्षात सावध अर्पिले माझे तन मन या कलेचे मिळविण्याधन अर्पिले माझे तन मन या कलेचे मिळविण्याधन तुम्ही शिल्पकार दिला तो आकार तुम्ही शिल्पकार दिला तू आकार तुझा संग हा धडा छंद रसिका तुझा हा जडा आशीर्वाद तुझा माझ्या पदरी ओ छंद रसिका तुझा हा जडा माझ्या पदरी पडावा
परमेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राजदैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विवाह वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा भाण्यावा हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीला विवाह वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक नवतरुण विकास मंडळ जांभवडे गुरववाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग तसेच संलग्न दक्षिण कन्नड नाच मंडळ जांभवडे गुरववाडी समर्थ कला मंच निलेश दादा करंडे प्रस्तुत कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटश्री नाच मंडळ शाहीर राजे श्रीकांत मुक्काम सविनी तालुका बीड जिल्हा रत्नागिरी निर्मिती शाखा सुखदायिनी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी मित्रांनो प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचे जे यजमान आहेत श्री नवतरुण विकास मंडळ जांभवडे गुरववाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे लक्ष्मी माता नाच मंडळ जांभवडे गुरववाडी आणि समर्थ कला मंच निलेश दादा करंडे प्रस्तुत या आयोजकांनी या छोट्याशा शाहिराला या सेवेची संधी दिली त्याबद्दल आपल्या या ठिकाणी प्रथमतः तुम्हाला धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो. आणि म्हणून आजचा हा मित्रांनो कार्यक्रम या ठिकाणी सादरीकरण करत असताना ज्यांच्या साथीने त्यांच्या सोबतीने आजचा कार्यक्रम या ठिकाणी पुढे घेऊन जातोय ते माझे संगीतकार गेल्या अनेक कार्यक्रमामध्ये मला ढोलकीला साथ करतात आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या ढोलकीची छाप आहे असे माझे बंधू ज्यांनी जीवावरती आपली ढोलकी या ठिकाणी वाजवलेली आहे. अनेक रियालिटी शो मधून आपल्या सर्वांच्या दृष्टीस पडणारे माझी ढोलकी मोठी विशांत दास होतात. त्याचप्रमाणे आज मला कीबोर्डला साथ करतायत माझे बंधू सर्वांच्या परिचयाचे आहेत. एक कोकणातला गोड असा कलाकार आहे पंकजदादा कातळे आज मला कीबोर्डला साथ करतायत. त्याचप्रमाणे बेंजोला मला साथ करतायत माझे बंधू माझे दादा सौरभ दादा देवरुखकर. ऍक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव कातळे. शैलीवादन आमचे बंधू रोहित दादा जाधव. आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत माझ्या आपल्या संपूर्ण कोकणातील एक नामवंत साऊंडवाले माझ्या दापोली तालुक्याचे सुपुत्र माझे बंधू राजेश दादा पड्याळ आणि संपूर्ण सहकारी यांना देखील या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अगदी प्रत्येक सीझनला कोकणात असो अथवा मुंबईला असो पुण्यामध्ये असो अगदी आम्हाला सुखरूपणे देण्यास आणण्याचं काम करतात माझे दादा रुपेश दादा गोरे. या सर्व माझ्या सहकारी मित्रांना शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या गर्दीमध्ये या कोकणातील एकात्मक शाहिरी वर्ग उपस्थित राहिला आहे. त्याच्यामध्ये तुरेवाले नामवंत शाहीर वासू आणि घराण्याची शान मला गुरु समान असणारे आदरणीय तुषारजी बंदेरे माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर हे बुलंद आवाजाची तोप शाहीर सचिनजी धुमक माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो वासू आणि घराण्याचे अध्यक्ष आणि माझ्या कलगीतुरा समाज उन्नती मंडळाचे पदाधिकारी आदरणीय सन्माननीय मला गुरु समान असणारे अनंतजी मुंगळे साहेब देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. साहेबांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. अजून आजच्या या गर्दीमध्ये कोणी कलाकार वर्ग शाहीर वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा असेल. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये माझा मित्रपरिवार नेहमीप्रमाणे अक्षरदादा वेळवणकर रतीशदादा बाई प्रथमेशदादा कनेरे
अमोलदादा बाई, प्रथमेश दादा सावंत, आमचा स्वस्तिक रंबाडे, अशी ही सर्व माझे मित्रपरिवार या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी माझा शिष्य वर्ग शाहीर वेदांची जाधव, विनायकदादा रेवाळे, ओंकार लांजेकर, परिषदा सोनाटे आणि माझे बंधू आदित्यदादा खांडेकर, ही सर्व मंडळी आजच्या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी माझ्या पंचक्रोशीतील जे गाव आहे ऐनवरे, या गावातून आमचे दादा सुजितदादा जाधव हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या लोककलेतील एक ख्यातनाम बँजो प्लेअर आमचे अविनाश दादा सुतार दादा देखील आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी व्यायाम प्ले करून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी मी दरवेळी सांगत असतो की ही लोककला जी आहे कोकणातली, ही प्रत्येक लोककला आपल्या कोकणातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. ही माझी संपूर्ण कोकणातील युट्यूबर्स मंडळी हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तसेच माझ्या गावातून, माझ्या वाडीतून आमचे आधारस्तंभ आदरणीय बापूजी चव्हाण हे देखील या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशदादा जाधव यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी मित्रांनो रीतिरिवाजा प्रमाणे अगदी सर्वांना मुजरा करून झालेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर, गोड गाण्याचे शाहीर, आदरणीय सन्माननीय भावेजी बोले बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करून त्यांचा संपूर्ण संच आहे, त्यांचा जो कलाकार वर्ग आहे, मित्रपरिवार आहे, त्यांचे यजमान आहे, त्या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा असणार आहे. आणि म्हणून अगदी थोडक्यात मित्रांनो जास्त तुमचा वेळ घेणार नाही. या ठिकाणी एक सांगायला आनंद होतोय की दरवर्षीप्रमाणे अगदी गेल्या शिमग्यामध्ये देखील एक आम्ही प्रयत्न केला होता, तो देखील आपण सर्वांनी या ठिकाणी यशस्वी केला. आणि म्हणून आज मला वाटतं कदाचित माझं या ठिकाणी आमचं गाणं आलं देखील असेल, गाणं आलेलं आहे. साई समर्थ प्रस्तुत गाव माझे निर्मित हे श्री गणा या वर्षीचं बाप्पाचं आम्ही गाणं केलेलं आहे. आणि या गाण्यासाठी ज्यांची मेहनत मिळालेली आहे, हे गाणं ज्यांच्या ताकदीने, ज्यांच्या मेहनतीने उभं राहिलेलं आहे, ते लांजा तालुक्याचे सुपुत्र आदरणीय किशोरदादा साळुंके दादांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांसाठी व्यासपीठावरती यायचंय. कारण आपल्या कोकणातील एक या ठिकाणी हा कलाकार आहे आणि प्रत्येक अगदी मराठी चित्रपटमध्ये, अगदी प्रत्येक चित्रपटामध्ये वेगवेगळी भूमिका साकारणारे माझे बंधू किशोरदादा साळुंके लांजा तालुक्याचे सुपुत्र आहेत. आणि महत्वाची भूमिका ही त्यांची त्या गाण्यामध्ये असणार आहे. आणि त्या गाण्याचा हिस्सा एक मला त्यांनी बनवलं, त्याबद्दल दादा तुमचे आभार मानतो. या गाण्याचं संगीत, या गाण्याची शब्दरचना माझे कीबोर्ड प्लेयर पंकजदादा कातळे यांनी स्वतः केलेली आहे. तर निश्चित मित्रांनो गाणं साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ या आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहे. सर्वांनी 8 वाजता गाणं आलेलं आहे मित्रांनो, अगदी 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. सर्वांनी त्या गाण्याला अगदी नेहमीप्रमाणे उदंड प्रतिसाद द्याल अशा आशा बाळगतो. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरी चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून प्रथम या ठिकाणी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून आजचा जो मित्रांनो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम कुठेही वाकड्या न शिरता, गोवा खंडव आणि खोंदव न करता आजचा जो कार्यक्रम आहे हा तालांचा, सुरांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम आहे. कारण शाहीर देखील तेवढ्याच ताकदीचे युवा आहेत, तेवढ्याच ताकदीचे शाहीर आहेत. आणि म्हणून हा छोटासा शाहीर आहे गोवा आज प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. बघूया आज बसलेले जनसागर निश्चित ठरवेल की आज या ठिकाणी ही पहिल्या किल्ल्याला नौका कोणाची लागते. आणि म्हणून ज्या गुरुरायानं, त्या ईश्वरानं, त्या निर्गुण निराकारानं हे ब्रह्मज्ञान दिलं, खऱ्या देवाची ज्याला ओळख करून दिली,
त्या सद्गुरूराच्या चरणी, त्या गुरुराच्या चरणी माझे स्तवन या ठिकाणी समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बुवा, लक्ष असावं. कलियुगी सद्गुरूचा महिमा हे रूप निर्गुणाचा जगी सगुण गुरुच्या दिव्य ब्रह्मज्ञाना सांगून गेले युगा थोर गुरु माझ्या सद्गुरूच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. माझ्या सद्गुरूच्या चरणी माझ्या सद्गुरूच्या चरणी त्रिवार वंदना क्या माझ्या सद्गुरूच्या चरणी त्रिवार वंदना सगुणाला वंदना क्या सगुणाला वंदना त्या निर्गुणाला वंदना सगुणाला वंदना त्या निर्गुणाला वंदना. सगुणाला वंदना त्या निर्गुणाला वंदना सगुणाला वंदना त्या निर्गुणाला वंदना सगुणाला वंदना त्या निर्गुणाला वंदना सगुणाला वंदना त्या निर्गुणाला वंदना. माझ्या सद्गुरूच्या चरणी त्रिवार वंदना माझ्या सद्गुरूच्या चरणी त्रिवार
सगुणाला वंदना सगुणाला वंदना त्या निर्गुणाला वंदना सगुणाला वंदना त्या निर्गुणाला वंदना निर्गुणाला वंदना सगुणाला वंदना निर्गुणाला वंदना
कार्यक्रमामध्ये ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय असते आणि अतोनात ज्यांचं प्रेम माझ्यावरती आहे असे या आयोजकांमध्ये भाग आणि नेहमीच माझ्या पाठीवरती माझ्या डोक्यावरती त्यांचा वरदहस्त आहे आदरणीय सुनीलजी डावल दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं 72 पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे माझे बंधू तुरेवाले ख्यातनाम शाहीर आदरणीय सचिन धुमत पावली यांच्याकडून निर्गुण निराकरणाच्या स्तवनासाठी 200 रुपयाचं 72 पारितोषिकाने मला तुम्हाला एक कोटी कोटी धन्यवाद. आणि म्हणून जास्त मी तुम्हाला वेळ नाही घेता या ठिकाणी स्तवन झालेला आहे. बरोबर आहे ना? स्तवन या ठिकाणी झालेला आहे. गाण्याकडे वळतोय. आजचा हा कार्यक्रम एक अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो, कारण हे कुठेतरी पाहायला अगदी मोजक्याच ठिकाणी मिळतं की एका शाहिराच्या पाठीमागे एका शाहिराला घडवण्यासाठी त्याला त्या उंच शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी आज अख्खा गाव त्याच्या पाठीवरती उभा आहे मित्रांनो. या गोष्टीसाठी एकदा जोरदार टाळ्या पोहोचावं. निश्चितपणे मित्रांनो अभिमानाची गोष्ट कुठं बघायला मिळत नाही, कुठं पाहायला मिळत नाही, पण आज खरोखर हे कौतुक तुमचं करावं तेवढं कमीच आहे. आणि म्हणून तुम्हाला पण सांगायचं आहे आयोजक खास करून गोवा जरी तुमचं असलं, बरोबर आहे ना? बघा, गोवा जरी तुमचं असलं, आम्ही जरी लांबचं असलं, तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं. आणि म्हणून मित्रांनो गोवाला पण आज काही जास्त दुखवणार नाही, त्याला जास्त आज घेणारच नाही. गोड गळा आहे आणि निश्चित गोवा आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वतः कमीपणा घे तुम्हाला मोठं करेल. आणि म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी आजचा कार्यक्रम करणार आहे. गाण्याकडे वळते गोवा म्हणायचं आहे काय भावेश गोवा अगदी लक्ष इकडे ठेवा म्हणून म्हणायचं आहे मित्रांनो लक्ष असावा. साऱ्यांनी तयारी करा. केली माहिती ना? बॅगा बेगा मागून ठेवल्या माहिती ना? काहीतरी चुकून राहील, कारण आता फक्त हे धड हे शरीर हे फक्त इथं राहिलंय, मन मात्र गावाकडे गेले म्हणून म्हणायचंय अहो गणरायाच्या आगमनाची साऱ्यांनी तयारी करा. आजपासून बघा आजची तारीख आहे 13, 27ला विश्वाचा पालन करता येतोय, दिवस आहे फक्त 14 म्हणून म्हणायचंय अरे गणरायाच्या आगमनाची साऱ्यांनी तयारी करा. आजपासून 14 दिवसांनी गणराया येथील आपल्या हो घरा. अहो मनोभावाने पूजूया त्या रीती सिद्धीच्या वराला. आज सभरणात वंदन करतो अरे बाप्पा तुला हर हर. आणि म्हणून ओ बोल्यानो आता घ्या लिहून अरे मेला मित्रांनो काय असं हाय सोंडकं ह्या शक्तीतुऱ्यातलं माझ्या कवींच्या गुरुवारांच्या मंदिरामध्ये लेखलेला असलाय. आजचा 7वा कार्यक्रम करतोय. 7व्या कार्यक्रमाला 7 प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे गाण देतोय. म्हणून सांगतोय भोंकणाऱ्यांना फक्त बिस्किट टाकत जाईल, त्यांनी भोंकतच ना फक्त म्हणून म्हणतोय ऐका सगळ्यांना ओढ लागली, बरोबर आहे ना? 14 दिवसानं फक्त 14 दिवसानं विश्वाचा विधाता येतो प्रत्येकाच्या घरात म्हणून म्हणायचं अरे होणार कधी बाप्पा
अरे सांग होणार कधी पहाट रे श्रीगणा मी पाहतो तुझी वाट रे बापा अरे कधी येशील डोळे बघले रुसले सुकले तुझ्या वाटेकडे डोळे लावून लावून 14 दिवस फक्त राहिले पण 14 दिवस अगदी 14 वर्षासारखे वाटू लागले म्हणून हा भक्त तुला सांगतोय लवकर ये म्हणून म्हणतोय अरे होणार कधी पहाट रे श्रीगणा मी पाहतो तुझी वाट रे तुझी वाट मी का बघतोय अरे तुझ्या आगमना पोटी मी केली तयारी मोठी गणा तुझ्या रे साठी मी मामानी लावा रे अरे होणार कधी पहाट रे श्रीगणा मी पाहतो तुझी वाट रे रे
जैविक सुजित जाधव दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आणि म्हणून बघा या ठिकाणी स्तवन आणि गण झालेला आहे आणि निश्चित कार्यक्रमाची खरी मजा बोले बोवा गव्हाणी बसणे येते. तुम्ही झोपलेलं नाही ना मित्रांनो, कारण आजच्या या कार्यक्रमाची मजा ही निश्चितपणे सर्वांनी घ्यायची आहे. आजचा कार्यक्रम हा कुठेतरी वेगळीकडे भरकटत न देता अगदी हसत खेळत आणि मनोरंजनात्मक हा कार्यक्रम घेण्याचा करायचा आहे. आणि म्हणून स्तवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे. कार्यक्रमाचा खरा जो गाभा आहे मित्रांनो तो गवळणीपासून या रंगमंचावरती मित्रांनो अनेक या वर्षीचे कार्यक्रम झालेले आहेत. प्रत्येक शाहिरांना वेगवेगळ्या पद्धतीने गवळण देण्याचे प्रयत्न केलेला आहे. आणि आज शाहिरांचा माझा हा पहिलाच कार्यक्रम आहे. वासुवाणी घराण्याची शान आहे, गोड आवाज आहे. आणि म्हणून बुवा आज तुमच्यानी माझी ही पहिलीच भेट आहे, बरोबर आहे ना? अगदीच काय राधेला कानावरती घालून चालायचं नाही, रुसला तर जासा तुझा. म्हणून बुवा आज या ठिकाणी गवळण तुम्हाला देतोय प्रेमाचा गोड तुम्हाला आजचा बुवा राधेचा या ठिकाणी संदेश या गवळणीच्या माध्यमातून असणार आहे. मला वाटतं माझे मित्र तुरेवाले शाहीर संदेशची पाचवी हे देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. परवा माझा शिष्य जो आहे दीपक नाचरे दोघांचा कार्यक्रम अगदी सुंदर या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. दादा देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आणि म्हणून बुवा गवळणीचा विषय तुम्हाला आज देतोय, गोड प्रेमाचा या ठिकाणी विषय तुम्हाला देतोय. नाहीतर बुवा राजेश बुवा बाऱ्या कशा करतो हे निश्चितपणे तुम्हाला देखील चांगलं माहिती बुवा. पण आज आपली भेट पहिलीच आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं आज तुम्हाला ही राधा अरे काना सावल्या राधा प्रेमाने तुला आज काय सांगते म्हणायचं आहे काय बुवा लक्ष असावं. अरे काना तुझा राग या राधेनं मनी कधी धरलाच काना. अरे मी लग्न जरी त्या आणण्याजवळ केलं असेल माझा जीवलग माझा सखा फक्त तूच झालास म्हणून म्हणायचंय. अरे काना या राधेनं तुझा राग कधी मनात धरलाच नाही, तुझ्या शिवाय या राधेने कधी कुणाला वरलेच नाही. अरे तुझ्या आठवणीशिवाय या राधेचा एकही दिवस कधी सरलाच नाही. आणि काना या राधेच्या जीवनामध्ये तो
प्रीतीचा प्रेमाचा अरे रंग तुम्ही कधी भरला युगान युग मित्रांनो उलटून गेली कितीतरी युग झाली द्वापारिक झालं आत्ताचा सध्याचा आपला फेरा आपल्यावर कधीचा फेरा भावाला बहीण ओळखत नाही सासूला जावई ओळखत नाही काय अवस्था आहे आजची मित्रांनो पण युगाने युग उलटून गेली आज ह्यामुळे प्रेम झालं राधेसाठीच्या कामाचं भले ती राधा ज्ञानाची झाली पण आज त्या राधेच्या पुढे लोक आजही एवढ्या वर्षानंतर आनंदानं प्रेमानं अभिमानानं नाव घेतात फक्त तिच्या कामाचं आणि म्हणून राधा काय म्हणते गबडतील विषय गो ऐका आणि ह्या महागात तुमचा पेन करा सुरुवात बदल म्हणायचं हे सांग तुरुसला काका असा काय झाला पुन्हा जाणून घे तू माझ्या मना भेट देणये कुंजवना येना तुले राधा तुला सांगते माझं काय चुकलं असेल तर मला येऊन भेटून सांग एवढा का रुसलाय अरे तुझ्याशिवाय त्या नजरेच्या आड जेव्हा तू होतोस तेव्हा हा जीव माझा कासावीस होतो तुझ्या आठवणीनं पण राधा तुला सांगते जे काय माझं चुकलं असेल त्या कुंजवना की मला भेट आणि तुझी व्यथा माझ्या समोर मांड एवढाच बुवा आज तुम्हाला गोड प्रेमाचा इंजेक्शन पण सुई बाकडे व्हायची नाही कुठं सरळ जाईल बुवा अगदी आज म्हणायचं 1 1 2 3 4 Thank you.
आलाय सणा सांगत घे तू माझ्या मना भेट घेणे तुझ्या बना येणा तुरे मोहना ओ येणा रे मोहना येणा रे मोहना येणा रे मोहना येणा रे मोहना ओ येणा तुरे मोहना. या ठिकाणी राजेश बुवा निकम यांचे कट्टर फॅन स्वस्तिक रमाडे तुषार रमाडे पप्प्या यांचकडून गवणीसाठी 501 रुपयाचं भारतात पारितोषिक आलेलं आहे आणि ह्या गवणीसाठी वन्स मोर आला. मित्रांनो वेळ पण बराचसा होत गेला आपण आपल्याकडे वेळ आहे निश्चित दुसऱ्या बारीत सुद्धा आपण फरमाईश निश्चित घेऊ वन्स मोर घेऊ आपण. आणि म्हणून मित्रांनो तर की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरापर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय शाहीर आणि विषयाचा तुम्हाला बाजू दिली आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे बुवा. आज मी हा विषय मला वाटतं शाहीर सचिनजी धोमत बुवा असतील तुमच्या घराण्यातल्या ज्या ज्या शाहिरांसोबत माझा कार्यक्रम झालेला आहे त्या त्या शाहिरांवरती माझा हा गेले 8 वर्ष विषय आहे आणि अपेक्षा आहे की कुठेतरी वासुवानी घराणं हे नेहमीच प्रश्न उत्तराच्या उलगडा करणारं घराणं आहे आणि निश्चित माझ्या विषयाला कुठेतरी आपण हात घालाल ही अपेक्षा बाळगतो बुवा. शेवटचा विषय एका मुकड्यात ठेवतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय म्हणून म्हणायचं अहो तुमचा माझा सामना भावेश बुवा आज इथं रंगणार की तुमचा माझा सामना भावेश बुवा इथे आज रंगणार आहे. तुमच्या प्रत्येक शब्दाला भावेश बुवा इथं आज उत्तर देणार. अहो तुमच्या प्रत्येक शब्दाला ओ बोलेनो तुमच्या प्रत्येक शब्दाला आज हा राजेश बुवा उत्तर देणार आहे आणि बसलेल्या समाजाच्या साक्षी आज हा राजेश बुवा या मुंबई रंगमंचावरून बाजी मारून जाणार. आणि म्हणून बुवा आता गवळण बुवाला प्रेमात दिले थोडासा बुवाला चिमटा करतो थोडासा अग्नी बुवा जास्त काय लागायचं नाही तुम्हाला म्हणून म्हणतो ऐका विषय ऐका बुवा शेवटचा विषय काढतोय बाहेर ठिकाणी संपवतो म्हणून म्हणतो अहो आहे तुमचे माझे पहिलेच भेट भावेश बुवा आहे तुमचे माझे पहिलेच भेट माझ्या प्रश्नाचा अभ्यास करा हो नीट मग जरा ग्रंथ बघायचा हो बोल्यानो पाना बंटी करा ग्रंथ मुक्कल शोधा मग जरा ग्रंथ बघायचा बुवा बोला बोलून बघा आज तुमच्याने माझी पहिली भेट आहे. अहो बुवा बोला बोलून बोलू नाही तर मारीन तुमची बोलू हो बुवा बोला बोलून बोलू नाही तर मारीन तुमची मी आज जरी बाई असलो तरी बोलू 1 2 3 4 Bye.
प्रयत्न केलेला आहे. ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या तरीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला, त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या तरीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रथम फेरीची आठवणी रजा घेतो. धन्यवाद.